शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण IMP क्वेश्चन बघत आहोत. चालू घडामोडीचे दुसरा भाग दुसऱ्यामधले काही IMP क्वेश्चन आहेत ते आपण बघूया. नवीन फौजदारी कायदे कधी चालू झाले? 1 जुलै 2023, 1 जुलै 2024, 1 जुलै 2025 का 1 जानेवारी 2025? 2024. 1 जानेवारी 2024. तर आपलं उत्तर आहे 1 जुलै 2024. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची प्रस्तावना मांडली होती, जी नंतर अंमलात येऊन 1 जुलै 2024 आपले कायदे चेंज करण्यात आले. तर दुसरा प्रश्न, 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? मिथाली राज, स्मृती मंदना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर. आपलं उत्तर आहे मिथाली राज. अभ्यास करत असताना एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, जे पेराल तेच उगवतं. त्याच्यामुळे जशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार तसेच तुम्हाला मार्क्स भेटणार. व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 100 पैकी तुम्ही 85-87 मार्क पाडणार, जे बाकीचे पण पाडतात. उगा काटावर बसण्याजोगे मार्क नका पाडू, कारण काटावर बसण्याजोगे जर मार्क पाडले तर तुम्ही हे बी नाही करू शकत आणि तेही नाही करू शकत. त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्टडी करताना विचारपूर्वक करा, शांत डोक्याने करा. ज्या दिवशी वाटतंय ना की मला आज अभ्यासात मूड नाहीये, तर बिनधास्त एक दिवस थोडासा आराम करा. अभ्यास कसलाच करू नका, पण आज नाही, उद्या नाही, आठवड्याभर ते जर घेऊन बसला ना, मन लागत नाही अभ्यासाला, तर तसं नका करू. एक दिवस सुट्टी घ्या आणि थोडासा आराम करा आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा दुपारून परत अभ्यासाला स्टार्ट करा. एवढं काही हे नाहीये. त्याच्यामुळे अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या, कारण जसे विचार करणार तसंच तुम्ही घडत जाणार. चांगले विचार करा. दररोज पॉझिटिव्ह बोलायचं की मी पोलीस होणार, मी होणार, मी वर्दी 2026 घालणार म्हणजे घालणार वर्दी. हे जर मनात आणलं, पक्क बाळगलं, अभ्यास चांगला केला, ग्राउंड चांगलं केलं, नाहीतर एक दिवस ग्राउंडला जाणार आणि 10 दिवस सुट्टी, असं नका करू. चांगला अभ्यास करा, मनाशी पक्क बाळगा. मिथाली राज बद्दल आपण थोडस बघू. वरचा प्रश्न मी थोडस काढते पुसून. मिथाली राज भारतातली पहिली म्हणले, पण जगात ती दुसऱ्या नंबरला येते. जगातचा जर विचार केला जगात दुसऱ्या क्रमांकावर जगातील दुसऱ्या क्रमांकावर मिताली राज येते. आणि जर भारताचा विचार केला तर भारतात पहिली मिताली राज येते, 10,000 धावा पूर्ण करणारी. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होईल. पेपरला 100% जर विचारलं तर कसं विचारतील, जगातील दुसऱ्या क्रमांकाची 10,000 धावा पूर्ण करणारी क्रिकेटपटू कोण? तर मिथाली राज. आणि 10,000 धावा पूर्ण करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू जर म्हणलं तरी मिताली राजच येते. फक्त जग आणि भारत ह्याच्यामधले हे कन्फ्युजन, पहिली आणि दुसरी ह्याच्यामधले हे जर केलं व्यवस्थित लक्ष देऊन, तर ह्याचं काय येणार नाही. तर पहिली आहे इंग्लंडची मुलगी आहे, जिनं 10,000 धावा पहिलेच पूर्ण केलेले आहेत. तर ही जगात दुसऱ्या नंबरला आणि भारतात पहिल्या नंबरला येते, हे लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न, देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? जय भवन, लोक भवन, जनता भवन का समता भवन? आपलं उत्तर आहे लोक भवन. जे देशातील राजभवनाचे नाव बदलून लोकभवन ठेवण्यात आलेलं आहे. भारताचे स्टॅच्यूमॅन राम सुतार यांना कोणत्या वर्षाचा महाराष्ट्र पुरस्कार मिळाला?
2025, 2024, 2023 का 2022? तर आपलं उत्तर आहे 2024. या महान राम सुतार यांना जर स्टॅच्यू मॅन म्हणत असतील तर त्याचं कारण त्यांनी अनेक प्रकारचे किंवा अनेक मोठमोठ्या नेत्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. तर त्याच्यामुळे आणि त्यांचे आता ते एक्सपायर झाले, तर त्यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर काय विचारलं प्रश्न पत्रिकेत त्यांच्याबद्दल, तर एकच विचारतील की राम सुतार यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर स्टॅच्यू मॅन या नावाने ओळखले जाते. याच्या व्यतिरिक्त जास्त नाही विचारणार, हे दोनच विचारतील. भारताचे स्टॅच्यू मॅन राम सुतार यांना महाराष्ट्र पुरस्कार जो आहे महाराष्ट्र भूषणचा, तो कोणत्या वर्षाचा देण्यात आला? आणि दुसरं म्हणजे स्टॅच्यू मॅन हे कुणाला म्हणतात किंवा राम सुतार यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? या दोन्हीपैकी एक त्यांना विचारतील, म्हणजे त्यांच्याबद्दल. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे? लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे ठाणे आणि मुंबईच्या तिथं आहे. तर आपलं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण भारतामध्ये 98च्या वरती रामसर करारांचे यादीत नाव आहे, स्थळांना म्हणजे दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यातले 3 जे महत्वाचे आहेत ते 3 हे आहेत: लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. हे 3 महाराष्ट्रातले आहेत. भारतात 98च्या वरती आहेत, तर हे पण लक्षात ठेवा. तर हे आपले असे काही IMP प्रश्न होते भाग 2 मधले, जे की संपलेले आहेत. हे तर येणार. ह्याची एखाद्या वेळेस लोकभवनाची तारीख विचारतील की कोणत्या वर्षी लोकभवनाला नाव देण्यात आलं, जे राज्यभवन आहे त्याला लोकभवन हे नाव कधी देण्यात आलं, तर हे विचारतील. बाकी दुसरं काही नाही विचारणार. तर तुम्ही हे बघू शकता, एक प्रश्न मी इथलं पुसलेला आहे जे फौजदारी कायद्याचं होतं, कारण इथं मला थोडंसं हे लिहायचं होतं म्हणून. तर हे असे प्रश्न आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन आपण चांगले IMP क्वेश्चन घेऊन येऊ, जे पेपरला येणार आणि येतात हे पण घेऊन येणार आपण. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघायचे, शेअर करायचे आणि कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ मी कुठल्या ह्याच्यावरती घेऊ, चालू घडामोडी का कुठल्या विषयावरती घेऊ हे सांगा मला. म्हणजे मी तसे परीक्षेला जे प्रश्न येणार आहेत ते मी घेईन. त्याच्यामुळं अभ्यास चांगला करा, व्यवस्थित करा, भरती चांगली द्या. उगा करायची म्हणून मित्रमैत्रीण करतायत म्हणून नका करू, कारण तसं जर केलं तर तुम्हालाही नाही कळणार तुम्ही काय करायचं आयुष्यामध्ये, आणि त्यांनाही नाही कळणार की त्यांनी तुमच्याकडून, मित्रांनी तुमच्याकडून काय करून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे की भरतीची तयारी करत असताना एकच लक्ष ठेवायचं की मला भरती व्हायचंय आणि मी भरती होणार. मला परिस्थिती बदलायची, ती मी बदलणार. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याशिवाय तुम्ही काही नाही करू शकत आहे. उगा कुणीही उठतं. आणि मुंबईला तर बापरे, भरती करणारे कमी आणि मुंबई बघणारे जास्त असतात, हे मी ऐकलं होतं. प्रत्यक्षात बघितलं पण आहे 2-3 वेळा. तर तसं नका करू की ह्यानी फॉर्म भरला त्यांनी फॉर्म भरला म्हणून मी पण त्यांना करायचं असेल पैसे वायपट घालून करू नका. मी एवढंच म्हणेन. कारण कसं आहे, पैसे काही कुठून येत नाहीत. आई वडिलांना दिवस रात्र तुमच्या मेहनत करावी लागते. तुमच्या काय, माझेही आई वडील करतात, माझ्याही घरचे करतात, मग मी पण नाही ना तसं करत. तर तुम्हीही करू नका. इथे तिथे पैसे नका घालू. चांगला अभ्यास करा, बुक्स चांगले घ्या हवं तर वाटल्यास, पण बाहेर हिंडू नका. चांगला अभ्यास करून 1 ते 2 वर्षात चांगली भरती मारा, चांगली तयारी करा. आणि 1-1 मार्काचं काय महत्व असतं हे मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे एकच म्हणेन, पूर्ण वेळ द्या स्वतःला विचार करण्यासाठी आणि चांगला अभ्यास करा, चांगलं सगळं करा. तर एवढंच बोलेन. हे माझे प्रश्न संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.